आज आपण आलूचा पराठा बनवणार आहोत, पण नो स्टफ आलू पराठा असा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 बटाटे उकडून घेतले आणि बटाटे छान असे किसून घ्यायचे। तर नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर इथे बटाटे छान आपले किसून झालेले आहेत। आता त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे। इथे मी आलं, लसूण आणि मिरच्या छान अशा मी ठेचून घेते। इथे छान असं मी हे बारीक वाटून घेतलं आणि कोथिंबीर छान अशी फ्रेश आहे, ती कोथिंबीर पण चिरून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर। बटाट्यांमध्ये आपण जी वाटलेली पेस्ट टाकायची। नंतर 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आता सुके मसाले टाकायचे आहे। तर लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर आणि फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची आहे। आणि आपल्याला इथे पावभाजी मसाला टाकायचा आहे, त्याच्याने छान असा फ्लेवर येतो पराठ्याला। तर इथे चवीप्रमाणे मी मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल म्हणजे 1 चमचा आहे। तर इथे छान असं हे मिक्स करून घ्यायचं। पाण्याची जर गरज लागली तर आपण थोडं पाणी टाकून छान असं हे सर्व मिश्रण एकत्र करून मळून घ्यायचं। इथे पीठ मस्त असं मी मळून घेतलेलं आहे। तर चला आता आपण पराठा लाटून घेऊया। तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे, थोडंसं सुकं पीठ टाकलं आणि थोडंसं लाटून घ्यायचं। त्यावर आपल्याला आता थोडंसं तूप घ्यायचं आहे, तूप लावून घेतलं, थोडंसं पीठ भुरभुरवायचं आणि छान असे फोल्ड करायची चपाती। इथे मी पराठा लाटून घेतला। तर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, थोडंसं त्यामध्ये तेल टाकलं आणि पराठा टाकला। तर पराठा आपल्याला दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा। इथे आपली शॉर्टकट पराठा रेसिपी तयार झालेली आहे। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।